श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, बरेचदा काय होते, आपल्याला मनाला समाधान वाटतच नाही, मनात घरामध्ये आनंदी वातावरण राहत नाही, घरामध्ये सारखं असं वाटते की क्लेश आहे, मनाला शांती समाधान कुठेच मिळत नाही. मग त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे माहिती आहे का? जर आपलं मन खूप विचलित वाटत असेल, आपल्याला घरामध्ये कोणाचंच पटत नाही, काहीच नाही आहे, अशांती झालेली आहे घरामध्ये, मग यावेळेस आपण कुठला उपाय करायला पाहिजे? काय करायचं आपल्याला? सकाळी जेव्हा आपण उठतो, आपली दिनचर्या सगळी आटोपल्याच्या नंतर एक लोटाभर पाणी आपण सोबत घेऊन जायचं. जिथे आपण सूर्याला अर्घ्य देतो त्या ठिकाणी न्यायचं, थोडं साईडला ते ठेवायचं. एका आपल्या हातावरती थोडेसे तांदूळ घ्यायचे, आपल्या उजव्या हातावरती, त्याच्यावर थोडंसं कुंकू टाकायचं आणि कुंकू टाकल्याच्या नंतर ते तांदूळ असे धरायचे. सूर्याच्या समोर धरल्याच्या नंतर त्याच्यावर 11 वेळा, किती वेळा? 11 वेळा ओम सूर्याय नमः असं म्हणायचं. ओम सूर्याय नमः 11 वेळा म्हटल्याच्या नंतर काय करायचं? आतमध्ये त्याच्यावरती हात ठेवायचं आणि सूर्याला प्रार्थना करायची आपल्या मनातल्या मनात की आपल्याला काय, आपल्या घरामध्ये सुख शांती, सुख समृद्धी, आरोग्य वगैरे सगळं काही, जे काही तुम्हाला मागायचं सगळं मागायचं आणि ते तांदूळ नंतर त्या लोट्यामध्ये टाकायचं आणि ते जल तुम्हाला सगळ्या घरामध्ये त्याचा शिडकाव करायचा आहे. आणि ते शिडकाव केल्याच्या नंतर हे तुम्ही कंटिन्यू 7 दिवस करायचा. रविवारपासून केलं तर अतिउत्तम. रविवारपासून 7 दिवस करायचा. 7 दिवसामध्ये तुम्हाला काय रिझल्ट भेटते ते तुम्ही स्वतः घ्यायचं आहे. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.